हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये. आज एकदम झणझणीत असा मी बेत करणार आहे, एकदम मस्त आणि वन ऑफ माय फेवरेट आहे. तर आज माझ्याकडे आहेत मस्त भरताचे वांगे. तर मी त्याचं मस्त भरीत बनवणार आहे माझ्या पद्धतीने. तर मस्त भरीत, गरम गरम भरीत त्याच्यानंतर बाजरीची भाकरी, असं मी आजचा बेत असणार आहे. तर मी माझ्या पद्धतीचं थोडंसं वेगळ्या प्रकारचं भरीत कसं बनवते, चला तर बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी वांगे मस्त वॉश करून घेतले आणि ते मस्त मी गॅसवरच भाजणार आहे. वांग्याच्या भरीताला हे तुम्ही वांगे हे असे मस्त गॅसवर किंवा तुमच्याकडे जर का चूल वगैरे असेल तर त्याच्यावर भाजलेलेच चांगले लागतात. तर चला, मी एके साईडला वांगे भाजायला ठेवले आहेत आणि दुसऱ्या साईडला मी इथे कांद्याची पात घेतली आहे. वांग्याचं भरीत करताना मी कांद्याची पात नक्कीच घेते. तर त्याचे जे कांदे असतात ना, तेच मी यूज करते वांग्याच्या भरतासाठी, आणि जी कांद्याची पात असते तीही मी यूज करते. तर छान मी ते कट करून घेतलेली आहे आणि साईड बाय साईड वांगे ही सगळ्या बाजूंनी छान असे फिरवून मी भाजून घेणार आहे. आता तुम्ही बघू शकतात. तर चला, आपले कांद्याची पात आणि कांदा कट करून झालेला आहे. आपला रेग्युलर मोठा कांदा मी याच्यासाठी अजिबात यूज करत नाही, कांद्याच्या पातीचाच कांदा यूज करते. आणि आपले वांगे पण भाजून झालेले आहे, त्याचे जे वरचं कवर आहे ना ते पण निघत आलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि वांगे भाजले गेले हे कशावरून कळतं की त्याची जी देठं असतात ना ती मस्त अशी सॉफ्ट होऊन जातात. तर आणि त्यासोबतच पूर्ण सगळ्या साईडने असे ते सॉफ्ट होतात वांगे. तर तुम्ही बघू शकतात की याची जी देठं आहे ना ते अलगद अशी निघून जातात लगेचच. आणि तुम्ही देठांवर जर का स्पून किंवा असं सुरीने फिरवलं की अगदी सॉफ्ट असं मस्त शिजलेलं आपल्याला जाणवतं. त्यानंतर हे अशी वांगे मी असं थोडे मोकळे करून चेक करून घेते की त्याच्यात काही किडे वगैरे असं काही किंवा काही असतं तर ते चेक करून घ्यायचं मस्त. आणि सगळे क्लीन वांगे असे असले की त्याची जी वरची सालं वगैरे असतात ते इझिली निघतात जर का तुम्ही वांगे छान भाजले तर. आणि वांगे भाजताना शक्यतो मीडियम गॅसवरच भाजायचे, म्हणजे ते छान आतपर्यंत भाजले जातात. तर चला, इथे आपलं चेक करून झाल्यानंतर मी त्याची सालं काढून घेतली. सालं काढल्यानंतर मी सुरीनेच असं मस्त ते मॅश करून घेणार आहे. तर अगदी सॉफ्ट वांगे झाल्यामुळे जास्ती काय वेळ लागत नाही. त्यानंतर आता पुढची तयारी, तर इथे मी मस्त ठेचा बनवून घेणार आहे आपल्याच वांग्याच्या भरतासाठी. तर भरपूर लसूण घेतला आहे मी, हिरव्या मिरच्या, कमी जास्त तिखटनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि येस, हे जे वाटण करणार आहोत हे आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये वगैरे अजिबात करायचं नाही, नाहीतर त्याच्याने टेस्ट अजिबात येत नाही. तर चला, वाटण रेडी आहे. इथे आहे कांद्याची पात, कांदा, खोबरं घेतलेलं आहे मी, शेंगदाणे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर भरतासाठी मी कढईत 2 चमचे तेल घातलं, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता घातला. त्यानंतर त्याच्यात मी घातलेले आहेत शेंगदाणे छान अर्धवटसर असे तळून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यात आपला जो कांदा आहे तो टाकायचा. आणि हा अगदीच कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो अगदीच कवळा असतो मस्त, त्याच्यामुळे त्याला जास्त ब्राऊन वगैरे अजिबात करायचं नाही. मस्त असा अर्धा 1 मिनिटभर तळला गेल्यानंतर त्याच्यात मी जे सुकं खोबरं असतं ना त्याचे काप करून घेतलेले ते घातले. आणि त्यानंतर कोथिंबीर आणि कांद्याच्या पातीचा जो पात होती आपली कट केलेली ती पण थोडी घातली. हे अर्धा मिनिटभर परतवल्यानंतर आपला जो ठेचा असतो तो घालायचा. ठेचा आधी अजिबात घालायचा नाही, तो असा नंतरच घालायचा. आणि त्यानंतर जस्ट मी अर्धा मिनिटभर ते परतवून घेतलं आणि फक्त हळद घातली याच्यामध्ये. छान पुन्हा थोडंसं परतवून घेतलं आणि त्यानंतर आपले जे वांगे आहेत ते घालायचे याच्यामध्ये आणि हे सगळं मस्त परतवून घ्यायचं. तर अजून एक टिप अशी आहे की वांग्याच्या भरीत करताना ना आपण जे रेग्युलर तेल आपण वापरतो तर त्याच्यापेक्षा अर्धा चमचा तेल कमीच वापरायचं, कारण की वांग्यांना पण तेल सुटतं नंतर जेव्हा तुम्ही छान ते परतवून शिजवता तेव्हा. आणि याच्यावर झाकण वगैरे अजिबात ठेवायची गरज नाही, कारण वांगे ऑलरेडी शिजलेले आहेत. तर हे सगळं मस्त परतायचं 1-2 मिनिटभर. आणि वरनं मी पुन्हा कांद्याची पात, तिचा जो कांद्याची पात जी आहे ती घातली. आणि सगळं मिक्स झाल्यानंतर मीठ घातलं अंदाजाप्रमाणे आणि चवीनुसार. सगळं मिक्स करून घेतलं, अर्धा मिनिटभर परतवलं आणि आपलं गरमागरम मस्त वांग्याचं भरीत
भरीत तयार आहे. त्यासोबतच इथे बाजरीची भाकरी, थोडीशी कढीपत्त्याची चटणी आणि कांद्याचा चपातीचा कांदाच घेतलेला आहे मी तोंडी लावण्यासाठी. असा मस्तपैकी बेत आमचा रेडी झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा आणि तुम्ही वांग्याचं भरीत कसं बनवता मला नक्कीच सांगा. तर भेटूया आपण एका नवीन छानशा रेसिपीमध्ये, व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय. थँक्यू.